ही गोष्ट आहे 1934 सालातली. रमजानचा महिना चालू होता. देवगिरी प्रांतातील दौलताबादचा किल्ला बघायला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे साधारण 30 अनुयायी गेलेले होते. हातपाय धुळीने माखले आणि तहानही लागली होती, म्हणून त्या गटातील काही लोकांनी किल्ल्याच्या दरवाजाशी असणाऱ्या टाकीतील पाणी वापरले. ते पाहताच तिथे असणारा एक पांढऱ्या दाढीचा मुस्लिम म्हातारा माणूस अत्यंत संतापला आणि थेड म्हणजे दलित लोकांनी आमची टाकी भ्रष्ट केली अशा अर्थाने ओरडू लागला. ते ऐकताच बाकीही काही मुस्लिम तरुण वृद्ध तिथं पोहोचले आणि डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांच्या लोकांना शिवीगाळ करू लागले. थेडो, तुमची अवकात काय आहे? या थेडांना धडा शिकवायला हवा, असे ओरडू लागले. हे प्रकरण इतक्या एरेला पोहोचले की तिथं दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. कुणाचा खूनही होऊ शकला असता. शेवटी बाबासाहेबांनी रागाने त्या मुस्लिमांना विचारले, तुमच्या धर्माची हीच शिकवण आहे का? एखाद्या अस्पृश्याने मुस्लिम धर्म स्वीकारला तरी तुम्ही त्याला पाणी घेण्यापासून थांबवणार का? इतक्या थेट प्रश्नांमुळे मात्र ही मुस्लिम मंडळी जरा बावचळून शांत झाली. केंद्रीय संसदीय कामकाज व अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी 13 ऑक्टोबर 2024 या दिवशी दौलताबाद इथं या ऐतिहासिक हौदास भेट दिली. यावेळी प्राध्यापक डॉक्टर राजेश रगडे यांनी येथील इतिहास सांगताना सदर घटनेची माहिती डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेल्या वेटिंग फॉर व्हिसा या ग्रंथात लिहून ठेवली असल्याचं सांगितलं. मुस्लिमांच्या दृष्टीने खरे तर सर्वच मुस्लिमेतर समान असायला हवेत. जी चांगली वाईट ट्रीटमेंट ते ब्राह्मण समाजातील व्यक्तीला देतील तशीच ट्रीटमेंट त्यांनी दलित, वैश्य, क्षत्रिय मंडळींना देत असतील असे सर्वसामान्य मुस्लिमेतर समाजाला वाटत असते. पण वास्तव या वाटण्यापासून कोसं दूर आहे. हे विशद करणारी कित्येक उदाहरणे आपल्याला आपल्या आसपास पाहायला मिळतात. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण जाणून घेऊयात. हिंदू लोकांनी पूर्वीच्या काळी आपल्याच समाज बांधवांवर दलित म्हणून अत्याचार केले अशी वर्णने आपण अत्यंत कडवट पद्धतीने मांडली गेलेली ऐकत असतो. परंतु मुस्लिम समाजानेही कायमच दलित समुदायांवर केवळ ते हिंदू दलित आहेत म्हणून जागोजागी अनन्वित अत्याचार केलेले आहेत. याविषयी आपल्याला यत्किंचित देखील कल्पना नसते. गेली 800 वर्षे हा मुस्लिम समाज भारतीय समाजात मिसळतो आहे, वाढतो आहे, फोफावतो आहे. जितकी त्यांची ताकद जास्त तितकी मुस्लिमेतर समाजावर अन्यायाच्या केसेस जास्त, हे प्रमाण सगळीकडे सतत सिद्ध झालेलं आहे. 2च महिन्यांपूर्वी उरण येथील यशस्वी शिंदे या दलित तरुणीचा निर्घृणपणे खून करून तिचे तुकडे फेकून देणारा दाऊद हा या शांतिप्रिय समाजातीलच होता, हे आपण जाणतोच. यशस्वी शिंदेसारख्या हजारो लाखो दलित युवती आजवर मुस्लिमांच्या अत्याचारांना बळी पडल्या आहेत. आपल्याला हिंदू समाज विविध जातीपंथात विभागला आहे हे माहीत असते. नव्हे शेकडो वेळा तेच आपल्या कानावर पडेल असा प्रयत्न राजकीय पक्ष आणि मीडिया क्षेत्रातील नफेखोरांकडून केला जात असतो. परंतु इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मातील जातीप्रथा मात्र लपवून ठेवल्या जातात. कारण अत्यंत हुशारीने जातीगत जनगणना करायची म्हणजे केवळ हिंदूंच्या जातीनुसार मोजणी करायची असे काँग्रेसचे नॅरेटिव्ह आजपर्यंत मांडले गेलेले आहे. भीम मीम एकता हे केवळ निवडणुकीतील ढोंग आहे. प्रत्यक्षात जमिनीवर हिंदूंनी आपल्या स्पृश्यास्पृश्य वगैरे वाईट चालीरूढी परंपरा मोठ्या प्रमाणात टाकून दिल्या आहेत. अब्राह्मिक धर्मांमध्ये मात्र या उच्च नीच जाती अजूनही तितक्याच कसोशीने पाळल्या जातात आणि केवळ त्यांच्या आत्ताच्या धर्मातीलच नाही तर त्यांच्या काही पिढ्यांपूर्वी चालणाऱ्या हिंदू धर्मातील जातीप्रथासुद्धा ते लोक इथं मोठ्या कसोशीने पाळतात. अनेक गावात आजही मुस्लिम न्हावी दलित समाजातील व्यक्तीचे केस कापण्यास, दाढी करायला नकार देतात. अशा केसेस उत्तर प्रदेशात किंवा जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त असते तिथे मोठ्या संख्येनं पाहायला मिळते. म्हणजे त्यांची संख्या वाढली की लगेच ते हिंदूंमधील तथाकथित छोट्या जातींना छळायला सुरुवात करतात. जर सत्ता त्यांच्या हातात गेली तर हिंदूंची, विशेषतः दलित समाजाची किती भयावह परिस्थिती होईल याचा अभ्यास करायचा तर काश्मीरमधील वाल्मिकी समाजाची अवस्था समजून घ्यावी. मोदी सरकारने कलम 370 हटवल्यानंतर आता काही प्रमाणात त्यांची परिस्थिती सुधारू लागली आहे. मुस्लिम बंधुभावाबद्दल, शांतिप्रियतेबद्दल बोलतात, परंतु त्यांचे बंधुप्रेम फक्त मुस्लिम समाजापुरते मर्यादित आहे.
सकल समाजाचा, सर्व जाती धर्मांचा, राष्ट्राचा विचार बहुतांश मुस्लिम करत नाहीत. उलट मुस्लिमेतर लोकांना अत्यंत तुच्छ लेखणे ही त्या धर्माची शिकवण आहे. केवळ भारत नाही तर जगभरात सर्वत्र हिंसा करणारा जिहादी हा मुस्लिमच का बरे असतो याचा विचार दलित समाजाने करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात महारवाडा गावाच्या एका कोपऱ्यात असतो, पण मुस्लिम लोकांचे मोहल्ले गावाच्या मध्यभागात असतात. जमिनी जिहादचे प्रमाण तर अकल्पनीय आहे. सकल हिंदू समाजाने या गोष्टींचा स्ट्रॅटेजिकली सिस्टमॅटिक अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारायची ऑफर न स्वीकारून हिंदू समाजावर किती मोठे उपकार केले आहेत. आज त्यांची मुस्लिम धर्माविषयीची मते नीट समजून घेऊन आजच्या राजकीय परिप्रेक्ष्यात त्यांचे चिंतन करणे गरजेचे आहे. जरांगे पाटील मीम भीम आणि मराठा कन्सोलिडेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. इम्तियाज जलील त्यांच्या भेटीला गेले होते. मुस्लिम रिझर्वेशनची गोष्ट जरांगे अधूनमधून काढत असतात. या सगळ्या घटनाक्रमातील सूत्र आणि धोका मराठा समाजाने लक्षात घेऊन योग्य ते पाऊल उचलायला हवे.